मेनहोल साफ करताना 2 कामगारांचा मृत्यू झालाय। पिंपरी चिंचवड मधला धक्कादायक प्रकार आहे। एकाच मेनहोलमध्ये 2 दुर्घटनेत आतापर्यंत 5 कामगारांचा दुर्दैवी अंत आहे। पोलिसांच्या माहितीने आम्हाला समजलं की व्यक्ती आतमध्ये चेंबरमध्ये अटकलेला आहे। तर आम्ही पाहणी केली असता तिथे एक व्यक्ती आम्हाला दिसला। तर तो व्यक्ती आम्ही आमच्या हुकच्या सहाय्याने आमच्या जवानांच्या सहाय्याने रोप वगैरे लावून आम्ही त्या व्यक्तीला वर काढला। त्यानंतर पोलिसांनी सांगितलं की त्या चेंबरमध्ये अजून एक व्यक्ती अटकलेला आहे असा अंदाज आहे। तर आम्ही आमच्या हुकच्या सहाय्याने परत एकदा शोध मोहीम सुरू करून व्यक्ती आम्हाला तो आढळला। त्यानंतर आम्ही त्या व्यक्तीला वर काढला। असे 2 व्यक्ती काढून आम्ही पोलिसांच्या स्वाधीन केले। त्याच्यानंतर पोलिसांनी त्या व्यक्तींना वायसीएम हॉस्पिटल येथे पाठवलं। गव्हर्नमेंटचा आहे, नगरपालिकेचा आहे का काय BSNL वाल्यांचा आहे माहिती नाही। आम्ही तक्रार अजूनपर्यंत केली नाही। एक घटना झाली आहे, ठीक आहे, पोलीस यांनी काय केलं असेल याच्यावर काय कारवाई, पण हे काल पण झालं। नेहमीच अशा पद्धतीने व्हायला लागले, आम्हालाही त्रास होतो। नेहमी असतं इथं काम चालू आणि कोणती खबरदारी घेत नाही ते काम करताना। ते काम करताना कोणी खबरदारी नाही घेत, हाच मोठा त्यांनी जर तो खबरदारी घेतली असते, मास्क लावून ऑक्सिजन घेऊन खाली उतरवलं असतं तर ही घटना झाली नसती। पहिली एक झालेलीच आहे। ज्या गोष्टीची काळजी आपण घेतली पाहिजे, मास्क असेल, ऑक्सिजन असेल, सेफ्टी बेल्ट, सेफ्टी शूज आणि कामगारांना आवश्यक असणारे सुरक्षाची साधने न देता त्यांना चोराच्या पावलानं रात्री 12 वाजता कामाला लावण्याचं कारण काय, हा आमचा खऱ्या अर्थानं सवाल आहे। आणि म्हणून महानगरपालिका, BSNL प्रशासन सह इतर सर्व दोषी याच्यामध्ये आहेत, त्या दोषींवरती कडक आणि कठोर कारवाई झाली पाहिजे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।